मॅचला इथे होते सुरुवात. आघाडीचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे रोशन. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर येतोय हा खणखणीत षटकार. अतिशय चांगली अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली साई दत्त या संघाकडून. पहिल्या चेंडूवर षटकाराने सुरुवात केलेली आहे. पुढील चेंडू पंच नो घोषित करत असताना आणि नो +4 अतिरिक्त 5 धावा इथे ऍड केल्या जातील. 11 धावा धावफलकावर एका चेंडूच्या समाप्तीनंतर. पुन्हा एकदा फटका उत्कृष्ट होता आणि इथे कॅच ड्रॉप झालेली आहे. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न पंच नो घोषित करत असताना धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात त्या म्हणजे 13. पुन्हा एकदा नो +1 अशा अतिरिक्त 2 धावा ऍड केल्या जातील संघाच्या धावसंख्येमध्ये. अतिशय खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते रोशन यांच्या मार्फत. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अतिरिक्त धावा रोखवावे लागतील आणि येतोय हा खणखणीत षटकार. आक्रमक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते साई दत्त या संघाकडून आणि खराब अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ब्रदर्स 11 या संघाकडून. चेंडू झालेले आहेत ते म्हणजे आतापर्यंत 3 चेंडू झालेले आहेत. धावा धावफलकावर 22 धावा. पुन्हा एकदा षटकार येतोय. 28 धावा धावफलकावर 4 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. 4 चेंडू मध्ये 28 धावा. डेड बॉल पंच घोषित करत असताना फुलटॉस चेंडू. परत एकदा नो चेंडू आहे पंच नो. ओके पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि इथे फलंदाजाला माघारी परतावं लागेल. 5 चेंडू झालेले आहेत आतापर्यंत. धावा धावफलकावर 29 धावा. आता नवीन फलंदाज आलेले आहेत. 1 डाऊन आयुष. शेवटचा चेंडू तोच पवित्रा हातात घेत असताना आणि येतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजे 35 धावा. दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे प्रतीक. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुल टोल वसूल करत असताना फलंदाज सोहम. पुन्हा एकदा फुलटॉस आणि पुन्हा एकदा तोच पवित्रा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक फुलटॉस वर फुलटॉस. फक्त फुलटॉसचाच गेम आहे. पुन्हा एकदा फुलटॉस होता त्यावर फक्त एकच धाव. तब्बल 48 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर. एक धाव. षटकार 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 षटकार. इथे फक्त षटकारांचीच बोली साई दत्त या टीमला समजते. जो येतोय तो फलंदाज फक्त षटकार मारतोय. 50 धावा धावफलकावर. परत एकदा नो. 56 धावा धावफलकावर. आतापर्यंत 5 चेंडू झालेले आहेत. आणि इथे 2 धावा अतिशय उत्कृष्टरित्या
आणि 2 षटक झालेले आहेत समाप्त. धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळते त्या म्हणजे 58 58 धावा तब्बल 12 चेंडूंमध्ये. शेवटचं षटक हाताळण्यासाठी पंकज याची निवड केलेली आहे. पंकज सुरेख असा चेंडू हाताळत असताना पहिल्या चेंडूवर 1 धाव. 59 धावा फलकावर. चौरट्या धावा इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओव्हरथ्रोच्या स्वरूपात अजून एक धाव ऍड केली जाईल. 2 धावा. 61 निर्धाव चेंडू. पहिला निर्धाव चेंडू आपल्याला या सामन्यात पाहायला मिळाला आणि इथे यष्ट्या उद्ध्वस्त आणि काय सेलिब्रेशन आपल्याला पाहायला मिळालं पंकज यांच्या मार्फत. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली पण खूप लेट त्याला गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं ब्रदर्स 11 या संघाने. 4 चेंडूमध्ये फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत त्यामध्ये पंकज याने. आणि पंच 9 घोषित करत असताना आपण इथे तारीफ करत आहोत. 9+4 आणि इथे पंकज यांनी पण आपलं अकाउंट ओपन केलेलं आहे. मी कुठे मागे राहू असं सांगत असताना आणि पुन्हा एकदा षटकार. 5 चेंडू झालेले आहेत. धावा फलकावर 72 72 धावा. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फटका मोठा मारण्याचा प्रयत्न पण त्यावर एकच धाव आणि धावा फलकावर झालेल्या आहेत त्यामध्ये 73 74 धावांचं मोठं असं आव्हान ठेवलेलं आहे ते म्हणजे ब्रदर्स 11 या संघासमोर. डीजे वर्सेस ओमसाई 11 या दोन्ही संघांच्या संघनायकांना नम्र विनंती आहे त्यांनी टॉस बॉक्सशी संपर्क साधावा. त्यांचा टॉस उडवला जाईल.
आर. चोवीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात एका षटकाच्या समाप्तीनंतर. हा दुसरं षटक हाताळण्यासाठी निवड केलेली आहे ती म्हणजे गोलंदाज. पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न. नो +6 अतिरिक्त 7 धावा इथे ऍड केल्या जातील. फलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवाव्या. पुन्हा एकदा नो. जसाच तसं प्रत्युत्तर देत असताना ब्रदर्स 11 या संघाला साई दत्त दुसऱ्या षटकात चेंज केलेला आहे आणि बॉलर नेम सुधीर, सुमित, योगेश. ओके, योगेश याची निवड केलेली आहे दुसऱ्या षटकासाठी. लेग ब्रेकच्या स्वरूपात अतिशय उत्कृष्ट असा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पहिलाच याला कुठे ठेवलेला. पुढील चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. आतापर्यंत झालेले 2 चेंडू. धाव फलकावर 33 धावा. पुन्हा एकदा डॉट चेंडू. गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट आपल्याला पाहायला मिळते योगेश याच्या मार्फत. पुन्हा एकदा डॉट आणि इथे फलंदाज बाद होईल. आता आलेले आहेत ते म्हणजे पंकज. हे माईक बंद झाला. हॅलो, हॅलो 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 बाजूला प्रॅक्टिसच्या बाजूला एंट्री फिल्टर दिले बघ. वरती करणार फक्त 2 वरती ठेव ना. डेंजर फॉर्म मध्ये आता प्रॅक्टिस वाढव आणि याच्यानंतर ती हरलीन देवलेली ती पण डेंजर ब्राइटनेस खूप सेंचुरी मारून आली. काय आले या बॉलला? कोण आला? बॉल टाकला बॉल टाकला रे वाला प्रकाशचे वाला. रोशन आणि कोण होता? अनिकेत. India's biggest rivalry. Bowler कौन है? हॅलो 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 हॅलो
वाले बाबू मेरा गाना बचा दे, डीजे वाले बाबू मेरा, डीजे वाले बाबू मेरा गाना बचा दे, डीजे वाले बाबू मेरा. तिथे चेक कर तू एकदा. हॅलो हॅलो हॅलो